आजचे पाहुणे या कार्यक्रमात सावली बेघर निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर यांची अपर्णा कल्लोळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत आहोत. श्रोतेहो, आज ऐकूया या मुलाखती. विचार करणार म्हणजे कल क्या, जागलो, झोपतनं उठलो तर मी जगलो, झोपतच गेलो तर गेलो. मग काय, आजच विचार करायचा. म्हणजे रस्त्यावर जाताना कुणीही समोर तुम्हाला दिसेल, एखादा मनोरुग्ण आहे, एकटा पडलेला माणूस आहे किंवा आजारी मनुष्य आहे, तर त्याला तुम्ही उचलून घेऊन बेघर निवारा केंद्रामध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरं करून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करता. आणि जर त्यांना घर नसेल तर ते तुमच्याजवळच तुम्ही त्यांना ठेवून घेता. माझ्याजवळच. मग या सगळ्या कामासाठी तुम्हाला किती मदतनीस आहेत आत्ता तुमच्याजवळ सध्या? माझ्याकडे आता सध्या माझे सख्खे भाऊ आहेत, जे रफिक मुजावर म्हणून आहेत, ते आहेत. माझी माऊली म्हणतो मी त्यांना, वंदना काळेल म्हणून, ते स्वयंपाकीन म्हणून आहेत. एक रकाम मद्रासी म्हणून आहेत, ते वॉचमॅन ड्युटी आणि तिथं धुणं भांडीचं काम करतात. आणि सगळ्यात मोठं हे जे बेघर म्हणतो ना आपण, मनोयात्री माझी, ते सगळ्यात मोठी माझी सहकारी आहेत. कारण त्या लोकांना आणण्यापर्यंत बी माझ्यासोबत येतात. ते हो, माझ्यासोबत येतात. दवाखान्याला न्यायला लागलं तर आता मी 2 वर्ष झालं मी जात नाही दवाखाना, मला चढून माहीत नाही. त्यातलेच लोक तयार झालेले आहेत, तीच लोक गाडी घेऊन जातात, त्या माणसाला उपचार करून सगळं करून परत आणतात. अरे वा. मला काय काम करू देत नाहीत. भैया नाही, तुम्ही बसा, आम्हाला सांगा, आम्ही बघतो. तुम्ही ज्यांना मदत केली ते इतरांना मदत करायला तयार झालेले आहेत. मला त्यातच आनंद मिळाला. याहून मोठी गोष्ट कुठली आहे, नाही का? ते म्हणतात एकमेकात सहाय्य करू अवघे सुपंथ. बस मला तेच करायचं होतं की ह्या लोकांनी स्वतः डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. अगदी खरं आहे. ते आता झालेलं आहे थोडं, म्हणजे 70% झाले आहेत. आता 30% स्वावलंबी त्यांना जीवन जगवायचं आहे. यासाठी महापालिकेचे आयुक्त गुप्ता सर यांनी त्यांना उद्योगधंद्याचं जरा बघूया म्हणलं. चालू आहे आता सध्या. म्हणजे बऱ्या झालेल्या हातांना काम सुद्धा देणं गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. आणि ते जर कामामध्ये व्यस्त राहिले तर त्यांच्या जीवनाला काहीतरी अर्थ लागेल, कलाटणी मिळेल. आणि थोडं कसं म्हणजे खाली दिमाग सैतान का आपण म्हणतो, रिकाम टेकडे बसवण्यापेक्षा त्यांना काम तर राहायला गरजेचं आहे. बरोबर. आता आश्रममधले सगळी स्वच्छता करणे, लोकांचं काय उपचार ते करायचं आहे, तर ती लोक करतात, एकमेका सपोर्ट देऊन करतात. आश्रमाची शिस्त पाळणे, सगळं शिस्त पाळणे, प्रार्थना घेणे, तेव्हा माझ्याकडे गेस्ट कोण भेटायला आलं तर गेस्टला कसं ट्रीट करायचं सगळं फिरून सगळं दाखवणे, हे करतात ते मस्त. आश्रमशाळेचे तुमच्या रुटीन काय आहे? दैनंदिन काय तुम्ही कार्यक्रम करता? दररोज सकाळी त्यांना 6ला उठवलं जातं सगळ्यांना. मग त्यांचं ते सकाळचं सगळं आवरून घ्यायचं, 7-8 वाजेपर्यंत आवरून घेतो. आंघोळ वगैरे सगळं 9 वाजेपर्यंत आंघोळ ते नव्हते त्यांची. 9ला बेल घंटा वाजवली जाते. जसं शाळेत असतं शिस्त, त्या पद्धतीने ते घंटा आणलेले पितळी 12 किलोची, ती घंटा वाजवल्यानंतर सगळेजण आपल्या नाश्त्याला येऊन थांबलेले असतात. नाश्ता झाल्यानंतर त्यांना एक अर्धा तास ब्रेक दिला जातो. मग परिसर स्वच्छता केली जाते. म्हणजे त्यात एक राहिला, मी 7-8 वाजता एक प्रार्थना घेतो त्यांची सर्वांची. मग परिसर स्वच्छता घेतली जाते. परिसर स्वच्छता झाल्यानंतर थोडं रेस्ट दिलं जाते त्यांना. रेस्ट दिल्यानंतर 1 वाजता बरोबर जेवणाची बेल वाजते. जेवणाची बेल वाजली जेवण घेतात. जेवण केल्यानंतर 1 तासभर रेस्ट. नंतर बाकीचं कोणाला दवाखान्यात नेणं आहे का आहे, याच्यासाठी आम्ही त्यांच्या लाभार्थ्यांची एक समिती बनवली आहे की तुमच्याला हा अध्यक्ष आहे, तो उपाध्यक्ष आहे, या असं आहे. मग सगळ्या तक्रारी त्या अध्यक्षाला सांगतात आणि तो अध्यक्ष येऊन मला सांगतो की भैया या माणसाला दवाखान्यात न्यायचं आहे, या माणसाचं आज औषध संपलेलं आहे, आज ह्या रूममध्ये हे झालेलं आहे, हे सगळं लेखाजोखा मला देतात. कमिटीमध्ये आश्रमातलेच लोक असतात का तुम्ही नेमलेले असतात? आश्रमातले लोकांना मी कमिटीमध्ये नेमलो. अच्छा, म्हणजे त्यांना काम दिलेलं आहे. त्यांनाच काम दिले, एकमेकांची काळजी घेणं, रेकॉर्ड ठेवणं, आणि काय झालंय नाही झालंय ते तुम्हाला येऊन सांगणं. पण ते सगळे येऊन मला सांगतात. मग त्या पद्धतीने त्यांना सांगतो की तू ॲम्ब्युलन्स घेऊन तू जा, तू ड्रायव्हर आहे, त्यातला एक ड्रायव्हरच तयार झालाय, तो ड्रायव्हिंग काम करतो, तो ॲम्ब्युलन्स घेऊन लोकांना आणणं, त्या लोकांना उपचाराला घेऊन जाणे, त्याला काय लागणार ते साहित्य घेऊन देणे, याच्यावर ही लोक म्हणजे ते आता तयार झाले आता. मग जेवण झाल्यानंतर आमचे ते परिसर स्वच्छता झाल्यानंतर त्यांना 4-5 वाजता नाश्ता दिला जातो, चहा दिला जातो. चहा नंतर त्यांचं काय उपचार, गोळ्या ते नसतील गोळ्या दिल्या जातात. नंतर त्यांचं करमणुकीचं थोडं कार्यक्रम घेतो आम्ही. करमणूक घेतल्यानंतर बरोबर 8 वाजता जेवण. 8 वाजता त्यांना आठवड्यातून 2 वेळा पिक्चर दाखवले जातात वेगवेगळे जुने. मग त्यांनीच ठरवतात की आम्हाला आज हा पिक्चर बघायचा आहे. मग त्यांच्यासाठी कॅरम बोर्ड आणलेले आहेत खेळ करण्यासाठी. आधीमध्ये पत्त्याची पानं दिलेले आहेत. काही लोक ते डेकोरेशन करणे, त्यामध्ये डेकोरेशन करतात. त्यात प्राणी आणून ठेवलेले आहेत, ते प्राणी ते सेवा करणे, त्यांची स्वच्छता करणे, प्राणी सांभाळणे, हो ते सगळं खूप अत्युत्तम प्रमाणे सांभाळतात. जसं की जीव तोडून त्यावर काम करतात. मला हे सांगायचं म्हणजे मनाची जिद्द जर खंबीर असेल ना, सगळं साध्य होतं. खरंय.
की मी एक वेळ प्रकाश आमटे सरांना भेटायची इच्छा होती माझी. पण काही एक दुर्घटना माझ्याबरोबर घडली की मला भाऊंना सोबत फोटो काढू दिला नाही काही लोकांनी. पण त्यांना मी चॅलेंज दिलं की दादा तुम्ही मला फोटो काढू दिला नाही, पण इथं सांगलीत मी असं काम करून दाखवणार की भाऊ मला स्वतः भेटायला देत. तर स्वतः डॉक्टर प्रकाश आमटे सर म्हणतात त्यांनी मला आश्रमवर भेटायला आले सांगलीमध्ये भेटायला आल्यानंतर तर मी तो लोकांनी मला म्हणले तू फार जिद्दी आहेस म्हणले. आणि आज मी भाऊशी गप्पा मारतो, त्यांच्या मोबाईलवर बोलतो, व्हिडिओ कॉलवरनं. त्या भाऊची आता मध्ये कसं मानसपुत्र म्हणतात मला, मार्गदर्शन सगळं करतात. मला एवढा मोठा माणूस मला मार्गदर्शन करते म्हणजे मी फार भाग्यवान समजतो. त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं तुम्हाला, काय सांगाल? सेवा काय असते त्यांच्याकडे बघितल्यावर कळते. निस्वार्थ सेवा. करोडो रुपयाचं मिळतात पण ते चड्डी बनेनवरच फिरतात. हो. पण कधी त्यांना असं वाटलं नाही की मी ऐशोआरामध्ये जगावं करावं, काही नाही, सिम्पल. ते जीवन मला फार आवडतं त्यांचं. साधी राहणी, उच्च विचारसरणी. प्राण्यांवरती प्रेम करायचं पण त्यांनीच शिकवलेलं आहे हो, आपल्याला. त्यांच्याकडनंच. म्हणलं इथं प्राणी आणून ठेवा म्हणजे या लोकांचं मन परिवर्तन होईल. आम्ही गेलो हेमल कशाला. मी माझी वर्षातली पहिली ट्रिप होती मुलगीची, जी कुठं देवाला नाही, कुठं निसर्गात नेत नाही, काय नाही. मी हेमल कशाला त्याला घेऊन गेलेलो. 7 दिवस तिथे होतो. कसा अनुभव होता तो? अनुभव मी सांगू शकत नाही, कारण स्वर्गात गेल्यावर कसं वाटेल ना माणसाला, तसं वाटत होतं. जेव्हा त्यांना भाऊंना भेटत होतो, बोलत होतो ना, तेव्हा असं वाटत होतं की देव मायाशी बोलत आहे, निसर्गातला देव मायाशी बोलत आहे असं वाटत होतं. लक्ष्मी नारायण जोडी म्हणतो मी त्यांना, मायासोबत बोलत असताना. आणि एवढं प्रेमळ मायाबरोबर. तर मुस्तफा तू असं करायचं, मुस्तफा त्या पद्धतीने कर, हे आहे त्या ठिकाणी करा, काय करता येईल काय नाही, ते मार्गदर्शन भरपूर. काय बदल केले तुम्ही तिकडून जाऊन आल्यावर? आपल्या आश्रमात काय बदल करावेसे वाटले तुम्हाला? भाऊनी म्हणले की या लोकांना असं बसवून ठेवण्यापेक्षा त्यांना काहीतरी उद्योगधंदा द्यायला गरजेचं आहे, म्हणून त्या लोकांना काम द्यायचा प्रयत्न चालू आहे. मग तिथं आश्रममध्ये डेकोरेशन करणं, कुठे सजावट करणं, रंगकाम करणं, तुम्हाला येईल ते मुक्त हस्तकला त्यांना करायला दिलं. थोडं बदल करायला लावलं. आता थोडं करणार आहे, कारण आर्थिक बाजू भरपूर मजबूत पाहिजे असते त्यासाठी. बरोबर आहे, पण होईल. काही गोष्टींची गरज असते. हो, काही गोष्टी. शासनाकडून काय मदत मिळते तुम्हाला? शासनाकडून आपल्याला तर शाळा मिळालेल्या आहे, ते आश्रमसाठी लाईट पाणी बिल त्यांचं माफ आहे मला, आणि 10% मला देतात ते खर्चातले 10%. बाकी 90% मी लोकवर्गणीतनं चालवतो आम्ही. मग एवढे जमा होतात 90%? मग काय करता? पदरमोड. सगळ्या इच्छा बंद केल्या, इथंच खर्च करून टाकतो. जे काही आपलं असेल ते सगळं या लोकांसाठी समर्पित. हो. मग इतर संस्था वगैरे कसं आवाहन करतात मदतीचं वगैरे, तुम्हाला असं वाटलं नाही का कधी आपण आवाहन करावं समाजाला की अशा लोकांसाठी मी काम करतोय तर तुम्ही मला मदत करा वगैरे? खंत वाटते मला, कारण का होते, मी ज्यावेळेस पैसे मागायला जाईल ना त्यावेळेस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलणार. कोण 1 रुपया न देता पण ते दुसऱ्यांदा म्हणणार की त्याला आम्ही एवढं दिलं, तेवढं देतो तो. त्याला पाय वाटा भरपूर मिळतात आणि थोडं वेगळं वळण लागते, म्हणून मला ते जरा मी इज्जतीला फार मिळतो. मी कसा खुली किताब, मला कसं बी वाचा, मी आहे तसं आहे, आणि मी माझ्या मनाप्रमाणे जगणार माणूस आहे. खूप इच्छा आहे की लोकांनी मदत द्यावी. आता नवीन आश्रम बांधणार आहे, त्यासाठी स्ट्रगल करायला लागलोय, पण बघू आता, चाललंय थोडं. तरी पण आपल्या समाजातले काही लोक असे आहेत ज्यांना तुमच्या कार्याची माहिती आहे आणि ते तुम्हाला भरभरून मदत करत असतील, असं काही? असे आहेत भरपूर. सगळ्यात मोठं पातीवर थाप देणारी माणसं मला भरपूर आवडतात, त्यांच्यामुळे मी इथवर आहे. प्रमोद चौगुले सर आहेत, माझे मिलिंद वडमारे सर, जे लहानपणापासून मला सांभाळतात, आणि पहिला मी दंगा मस्ती करत होतो, भांडण करत, त्यावेळी मला सांभाळते प्राध्यापक, ते आता रिटायर झाले, ते पण आहेत. प्रसाद रिसोडेच दादा आहेत, रोहित दांडेकर दादा आहेत, ते लॅपटॉप शॉपीचे त्यांनी आहेत, आणि आपले भरपूर अशा अनगिनित हात आहेत की मला आणून देतात, पण नाव पण घेऊ देत नाहीत मला. कोरोना काळासारख्या बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही कसं काय सर्व्हाइव्ह केलं, यातून बाहेर कसं पडलात, आणि काय परिस्थिती त्यावेळी तुमच्या समोर आली होती? कोरोना काळ म्हणजे कोरोना काळ हा, मी त्या कोरोनाकडं काही लोक घाबरूनच मेली, मी म्हणतो घाबरूनच मेली, पण आम्ही घाबरलो नाही. कोरोना काळात मी 450-500 लोकांना दररोज नाश्त्यापासून चहा ते सगळं देत होतो. कोरोनातल्या कुजल्याला डेड बॉड्या मी काढून जाळलेल्या आहेत, अंतिम संस्कार केलेले आहेत. 30-40 डेड बॉड्या होत्या. कुठं होत्या? असे घरातच मरून पडलेल्या होत्या, आणि कोणाला माहिती पण नाही? माहिती पण नव्हतं, शेजाऱ्यांना पण माहिती, वास आल्यानंतर कळालं. अरे बापरे. कॉर्पोरेशनवाले बोलत, आणि खोऱ्यानं आम्ही डेड बॉड्या गोळा केल्यात, अशा नेऊन दहन केल्यात. काही लोकांनी स्वतःची आजी मेली तरी पण तिला बघितलं नाही,
कुजून पडलेले तेव्हा खोलीत तिथंच डेड बॉडी काढताना मग म्हटले की ते आजीच्या कानातलं सोन्याचं फुलं पाहिजे होती त्यांना. मी ते बी घेऊ दिलं नाही. त्यात आणि एक वाटतंय की कोरोना टायमाला मला एक दुःखद घटना अशी वाटली. 6 वर्षाचं मूल मेलेलं होतं. तर आई वडील लांब थांबलेले, पण ते डेड बॉडी मी विदाऊट मास्क हँडग्लोव्ज घातलो ना, हातावर घेऊन जाऊन ते दहन केलं. त्यावेळी मी खूप रडलो. अशी ही म्हणजे भरपूर इथं एटी टाईम आम्ही देत होतो. आमचे हॉटेल वुडलँडचे प्रवीण शेट्टी दादा होते, त्यांच्या हॉटेल कमिटीने आमच्या इथं जेवणाचं केलेलं आम्ही सोय केली होती. सोय केलेली. त्या सगळ्या लोकांना मी गाडीतनं फिरून देत होतो. काही रुग्णांना घरी हॉस्पिटलाइज करायला पण कोण जात नव्हते. ॲम्ब्युलन्सवाले भरमसाठ पैसे घेत होते. आम्ही 1 रुपया न घेता आम्ही त्यांना सोय करून दिली. परगावातल्या लोकांना खायला मिळत नव्हतं त्यावेळेला त्यांना अन्नाची सोय करून दिली. असे अनेक कार्य म्हणजे किट बनवून पाठवले. भरपूर लोकांना काय काय दिलं मला माहीत नाही, पण मी करत म्हणतोय का दिल्याला मी विसरून जातो. आणि या आपल्या आश्रमामध्ये काय परिस्थिती होती त्यावेळी? त्यावेळी भयानक परिस्थिती. 63 लोक माझे पॉझिटिव्ह असताना त्यावेळी लोक म्हणले की ही यातलं एक पण जिवंत राहणार नाही. पर आम्ही त्यांना कळूच दिलो नाही की तुम्हाला कोरोना झालं. मग पत्रे अलीकडे मारत होते, आम्ही म्हणलो लांब मारा पत्रे. त्यांना कळूच दिलं नाही. त्याचे नियोजन माझे उपायुक्त स्मृती पाटील मॅडमनी फार लक्ष दिले होतं. जे DNLMचे प्रकल्प अधिकारी त्यांनी पण. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना कळूच दिलं नाही तुम्हाला कोरोना झाला आहे. त्यांना माहीतच नव्हते. म्हणणार आपल्याकडे माणसं यायची का कमी झाली. म्हणणार माणसं रस्त्यावर गाड्या जात होती बघत होते. म्हणजे गाड्या का जात नाहीत. म्हणला तिथं खड्डा काढलाय त्यामुळे गाड्या इकडे येत नाहीत, पलीकडे जातात. काही लोकांनाच माहीत नव्हतं कोरोना झालेला. त्यातलं इदिनवर म्हणतो की त्यावेळेला एवढं पेपर आत येऊ देत नव्हतं तुम्ही. मोबाईल सगळ्यांचे बंद ठेवायला लावत होतो तुम्ही. कारण मोबाईल बातम्यावर त्या लोकांना काही शहाण्या लोकांना कळायला आपल्या कोरोना झालंय, हापकी खातील म्हणून. इच्छा प्रबळ होती आणि इच्छाशक्ती जगायची होती, त्याच्यावर ठेवलं. मी स्वतः पॉझिटिव्ह झाल्यानंतर माझी आई वारल्यानंतर मी रडलो नाही. आत येऊन मी रडलो नाही, मी हसत होतो. मला क्रीडा संकुलात ठेवलं तर व्हिडिओ कॉलवर मी त्यांच्याशी संपर्क साधत होतो. त्यावरून मला कळालं की हे लोकातला एक पण मयत झाला नाही. मग त्यांना औषधोपचार कोणी केले? सांगली कुपवाड महापालिका डॉक्टर लोक येऊन तिथं उपचार करत होते. तिथं येऊनच करा? तिथं येऊन करत होते. पण ते पण कसं चुरून कशाच आहे, कोणाला ताप आलाय का रे, ही गोळी खा, हे तपासला आलंय, तुला कोरोनाचं औषध देतो म्हणून सांगतच नव्हतं. कारण माणसाच्या मनात भय वाढलेला की कोरोना हा फार गंभीर आहे. आणि त्या काळामध्ये कोरोना झाल्यानंतर सुद्धा औषध उपचारांसोबत चांगलं खाणं पिणं हे सुद्धा फार गरजेचं सांगितलं होतं. पण तेव्हा कसा काय खर्च चालवला? त्यावेळेला मला पत्रकार लोकांनी बी भरपूर मदत केली. चोरून आम्हाला अंडी आणून देणार, काजू बदाम पिस्ते असे देणार, हेवी जेवण देत होतं. चांगलं जेवण. पत्रकार लोक आहेत, महापालिकेचे लोक, काही दानशूर लोक आम्हाला आणून देत होते. पण हेवी देत होते खायला. चांगलं खाणं देत होतो आणि फ्रेश. आणि औषध यानं सगळे लोक बरे झाले. सगळे. एक जणही दगावला नाही. देवतारी त्याला कोण मारे. देवच त्यांची काळजी वाहत होता म्हणायला हरकत नाही. तुम्हाला कोरोना झाला होता, मग तुम्ही जेव्हा लांब राहिला या लोकांपासून, बाहेर ऍडमिट होता, तेव्हा कसं काय मॅनेज केलं सगळं लांबून? मी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलत होतो सारखं. आणि तुमचा स्टाफ सगळा इकडं काम करत होते सगळं, जे काही स्टाफ लोक. फक्त मला ते तिथली एक गोष्ट मला आठवते. मी क्रीडा संकुलला मला दाखल केलेलं त्यावेळी मी पॉझिटिव्ह होतो. तर 70-80 माणसं त्या क्रीडा संकुलमध्ये होती. सगळी रडत होती. एक 34 वर्षाचा मुलगा आलेला, संध्याकाळला रडायला आला, मला कोरोना झालाय. आणि सकाळी तो गेल्यानंतर सगळ्यांची मानसिकता ढासळली. मग मी काय आयडिया केली की यांना ते रममान करायचे, आता म्हणजे आनंदात ठेवायचं. मग सगळ्यांना म्हटलं आपण खेळत राहायचं. म्हटलं मला 14 दिवस क्वारंटाईन ठेवलेलं. त्यावेळी सगळ्यांना कामं लावत होतो मी. हे आज आपण संडास साफ करायची, आपण ते बैल तिला आणून द्यायचं नाही, कारण त्यांना पॉझिटिव्ह झाल्या म्हणजे आपल्याला आणि कोरोना होऊन गेलाय, कोरोना झालाय, ते डबल येईल, नको त्यांना येऊ द्यायचं नाही. एक पण कर्मचाऱ्यांनी देत ना, आमचं आम्ही सगळं स्वच्छ करणार. म्हणजे एक तर मग करमणूक म्हणजे पिक्चर लावणार, पिक्चरवर डान्स करा, आनंदात राहा. मग काही लोकांना नंतर कळालं की मी मुस्तफा मुजावर, माझी आई पण वारलेली आहे आणि मुस्तफा सगळ्यांना आनंदात ठेवतोय. त्यावेळी मला म्हणलं भैया तुमची आई वारली. म्हणलं कोण म्हणलं? नाही पेपरमध्ये वाचले, मोबाईलला आले, डोंट वरी मुस्तफा असे मोठमोठे अधिकारी नेत्यांनी म्हणले तुमच्याबद्दल. आणि भैया म्हणले तुम्ही, म्हटलं बघ तर हा विषय काढायचा नाही, यांना आनंदात ठेवूया. आमच्या तेवढ्या टर्ममध्ये 70 ते 80 जण जाताना रडत होते माझ्यापाशी. सगळे बरे झाले? बाकी सगळे बरे. आणि अजून पण माझ्यासमोर बोलतात, फोन करून विचारतात मला कसे आहात. सांगलीतलीच लोक होती, बाहेरची होती. फार आनंद वाटतो. तो काळ निघून गेला पण आठवणी राहिल्या. हो. मी एक तर म्हणतो ना, एक गोष्ट सांगतो मी, अडचणी आली तर घाबरायचं नाही.
एकतर अडचण निघून जाईल, हं. नाहीतर आपण निघून जाईल. मग कशाला घाबरायचं? आपल्या दोघांपैकी कोणतं जाणार? एक तर मी जाणार, नाही तर अडचण जाणार. कोणतं एकटं जाणारच आहे ना, मग घाबरायचं कशाला? अडचणींना घाबरायचं नाही, त्याच्यावर 2 हात करायचे. 2 हात करायचे. घरात मम्मी संग पप्पा संग जिद्दीनं भांडतोय ना, मला पाहिजे म्हणून, मग आपण बी अडचणीसंग भांडायचं. बरोबर. संकटांना एवढं वाटायला पाहिजे की याच्यावर संकट आपण द्यायला लावलोय, पण हेच संकट म्हणून माझ्या संग यायला आलाय, याला सोडूनच जायला पाहिजे. संकटानंही आपल्याला घाबरलं पाहिजे. की हा सगळ्यात मोठा संकट आहे. अगदी खरं आहे. तुमचा हाच दृढ विश्वास, तुमची ही आढळ मानसिकता तुमच्याजवळ राहणाऱ्या लोकांना एक जगण्याचं बळ देते. हो काही वयस्कर लोकसुद्धा तुमच्या बेघर केंद्रात येत असतील, हो आजारी होत असतील, हो कालांतरानं मृत्यू पावत असतील. हो ते कसं काय तुम्ही सगळं मॅनेज करता? मानसिक स्तरावर तुम्ही हे कसं सगळं मॅनेज करू शकता? जसं माणूस जन्माला येतो तसं मरणारच आहे. जसं जन्माला आल्यानंतर आपण आनंदोत्सव साजरा करतो, आनंदात पेढे वाढतो, जिलेबी वाढतो, तसं मेलं तरी बी काय दुःख वाटायचं. मी या जगाला काय म्हणतो का, एवढं क्लिष्ट म्हणजे असं अडचणीयुक्त जग आहे ना, मतलबी जगातनं हा सुटला. हव्याचं म्हणजे मला पाहिजे, सगळं मलाच पाहिजे असं म्हणणाऱ्या या जगातनं हा सुटला. काही कामाचं नसलेल्या या संसारातनं हा सुटला. म्हणजे दिखाव्याचं जगणार होता, ह्यातनं बी सुटला. मरण यातना घेऊन जगत होता, त्यातनं बी सुटला. वेदनेतनं मुक्त झाला, तर सगळ्यात सुखी तोच ना. म्हणजे त्या गोष्टीची पण सकारात्मक बाजू तुम्ही बघता. बघावं लागतं. नेहमीच सकारात्मक राहायला पाहिजे. कारण मी माझ्यातला कोण लाभार्थी मी वारला ना, हं. तर मी सगळ्यासमोर रडत नाही. मी आत दुःख भरलेलं असते पूर्ण, कारण की ह्या माणसाला मी हाताने घेऊन खेळायला असतो, जीव लावलेला जीव असतो. लावलेला असतो, आणि मयत झाला तेव्हा मी एकटा बसतो आणि एकटा रडतो. आणि नंतर आणि म्हणतोय, चलो दिल को लगा कि रोना चाहिए, रो लिया, चलो और जिंदे है उनको भी धंदा देना है यार, चलो. जे आहेत जिवंत त्यांना सांभाळायला सांभाळायचं पाहिजे, आहे. ही भावना पुन्हा तुम्हाला त्यातून बाहेर बाहेर काढते. कारण का जीवन आहे ना क्षणभंगूर आहे, आणि आपण मृगजळाच्या मागं पळत आहोत. खरं जगणंच माहीत नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी किंवा तुम्ही हे जे योगदान देता या लोकांसाठी, पीडित लोकांसाठी, आजारी लोकांसाठी, बेघर लोकांसाठी, त्याच्यासाठी अनेक सन्मान दिलेले आहेत, अनेक पुरस्कार दिलेले आहेत. तर ते पुरस्कार घेताना काय भावना असते तुमच्या मनात? ते पुरस्कार मला नसतात. ते सगळे पुरस्कार मी त्या लोकांच्या यांना देतो. मी श्रेय सगळं त्यांना देतो, कारण ते आहेत म्हणून मला पुरस्कार मिळाले. आता सध्या जर ते बेघर नसले असते, जखमी प्राणीच नसले असते, तर माझा सन्मान झाला असता का? आज तुमच्यासोबत मी बोलायला बसलो बी नसतं. जखमी प्राण्यांना पण तुम्ही आधार देता माणसांसारखं. तर असे किती प्राणी तुमच्या आश्रमात आहेत आत्ता? आत्ता सध्या मी नवीन आश्रम बांधणार आहे म्हणून मी ठेवलं नाही. हं. नवीन आश्रमच्या जागी मी 7 गुंठ्यात ते प्राण्यांचं करणार आहे पूर्ण. मग असं कुठला पण मला रेफर केलं तर मी घेणार नाही, मला योग्य वाटलं तर मी घेणार. मग त्या जखमी प्राण्यांना घेऊन त्यांना उपचार करून चांगलं करून व्यवस्थित ठेवायचं. पर्यंत आहे तोपर्यंत माझ्यापाशी राहणार. आत्तापर्यंत ज्या प्राण्यांचं केलं ते कुठे आहेत मग? नंतर मी माझ्या मित्रांच्याच घरी दिलो, काही लोकांच्याकडे दिलो, सांभाळायला दिलेलं आहे. आणि ते तिथं व्यवस्थित आहेत. असं एखादं उदाहरण? असं एक उदाहरण सांगतो की माझ्याकडे एक पाय तुटलेला डॉग आलेला, पिल्लू, एक 6 महिन्याचं होतं. त्याचं पंजा तुटलेला होता, त्याला दोरी कोणते बांधलेले, पंजा तुटलेला. मग त्या कुत्र्याला आणलो, त्याला खायला करावं, औषध उपचार केलं, चांगलं केलं. मग मला 3 इडियट्स मला आवडत होतं, आयडियातनं कल्पनाच करायच्या. मग मी सहज बसलो आणि म्हणलं की याला आपण पाय देऊ शकतो का? जसं जयपूर फूट लावतो हे करतात, आपण याच्यासाठी काय करूया. मग मी म्हणलो आता मी एक आयडिया करूया म्हणलं काय तर. मग मी पुष्कर कागलकर म्हणून माझा मित्र आहे तो, शुभम कुरुंदवाडकर म्हणून, सूरज शेख, जावेद शेख, आम्ही बसलो आलो. हे सगळी शिकलेली. मी बिनडोक, हे डोकेवाली, म्हणजे शिकले. पण ते सगळे माझंच ऐकत होते, कारण म्हणाल की तुझं डोकं लई चालतंय. मग आम्ही ते रिममध्ये, गाडीच्या रिममध्ये एक पायाच्या आकाराचं ते बुशिंग लावतात, ते शोधून आणलं. रबरी ट्यूब आणली, त्या पायाला टाईट होतं बघून ती रबरी ट्यूब त्याला चिटकवली सोल्युशननं, आणि तिचं ते पाय तयार केला आणि त्या कुत्र्याला लावला. सॉक्स सारखा घातला? सॉक्स सारखं लावलं. साधी गोष्ट. त्याला 1-2 दिवस त्याला त्रास झाला त्या, कारण पहिल्यांदा कारण नंतर तो तेव्हा पळायला लागला, खेळायला लागला. एवढं खेळायला लागला, उड्या मारायला लागला की त्याला आनंद झाला. मग म्हणलं याच्यात आणि काय तर बदल करूया, थोडं बदल करूया म्हणून मी KWH कॉलेजच्या सरांना ते विचारत होतो.
त्याने म्हणले की आपण त्याला लाकडी काय तर करून घेऊया. हम्म. मग लाकडी करून घ्यायचं म्हणजे कसं करायचं, तर त्याच्यासाठी मी ITI मध्ये गेलो. हम्म. ITI मध्ये कातकाम कसं शिकवतात तिथं. हम्म. तिथं सुतार सर म्हणून होते. त्यांना म्हणलो की सर असं असं मला पाय करून पाहिजे. भैया सक्सेस होईल का? झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, मी करणार. हारलो तर मी हारणार, जिंकलो तर मी जिंकणार, मला करून द्या. मग ते सरांनी त्याचा पाय करून दिला. पाय करून दिल्यानंतर मी व्हेटरनरी डॉक्टरला म्हणलो की याच्यानंतर वाईट काय होईल, कायला पायाला काय आणि जखम होईल का, मग त्याच्यासाठी काय करता येईल. मग ते सोल्युशन मला एका डॉक्टरने दिले, ते गोदाई डॉक्टर म्हणून, त्यांनी सोल्युशन दिलेले. ते सोल्युशन लावून ते बांधा म्हणले. मग ते सोल्युशन लावून बांधलं मी. 2 महिने पाय टिकला त्याच्याकडं. आणि ते एका माझ्या मित्राने त्या डॉगीला अडॉप्ट करून घेतला. आणि ते किती 7-8 महिन्यापर्यंत वारला तो, वयस्कर म्हणजे आजारी पडून तो वारला. म्हणजे भरपूर जगून पुन्हा तो जगला. हम्म. म्हणूनच तो जगला. तशी माणसं बी जगवली. हो हो, अगदी खरं आहे. की मला आठवतं, आम्ही कॉलेजच्या तिथं प्रसाद दादांच्या घरी होतो. नॉनव्हेज चालत नाही त्यांना. पण माझ्याकडे एक मोराची पिल्लू आलेलं माझ्याकडे एक. हम्म. ते पिल्लू आणलेलं, तर त्याला किडे खायला मिळतात, प्रोटीन्स कसं मिळतात याच्या शोध घ्यायला मी पुष्कर कागरकर मी पुण्याला गेलो. हम्म. त्या मोराच्या पिल्लाला मोठं कसं करायचं म्हणून. तर ते आम्ही शोधून त्या मोराला ते आळ्या टाकायला लागतात, ते टाकायला लागतात, मग त्यातून त्याला ताकद मिळेल. तर आम्ही कचरा डेपोमध्ये ते मेलेले जनावर असतात ना, त्याच्या आळ्या गोळा करून बाटलीतून आणलेलो आणि त्या मोराच्या पिल्ल्याला खायला घातल्या. आणि तो मोर फार मोठा झाला, मोठा एकदम मोठा झाला. एवढा लळा लागलेला. अजून पण टिंबरियात गेलं, तिथं रेसोडे त्यांच्यात विचारलं की तो मोर कुठे येत होता, ते म्हणजे येतो होता. तो येऊन माणसात बसणार, सगळ्याजण खेळणार, माणसाळलेला होता. माणसाळ्याला. मग तो वाईल्डच होता ना शेवटी. मग ते वन विभागाला दिलं दत्त. अशी अनेक उदाहरण केली गेली की या जनावरांसाठी, या माणसासाठी मला कुठे बी हात घालायला लागून दे, मी तयार असतो. सर्पमित्राचं पण तुम्ही काम हो, करता. भरपूर. मग असा एखादा किस्सा सांगा की असा डेंजरस साप वगैरे होता आणि तुम्ही पकडला. भरपूर साप धरले, सगळे डेंजरस धरले. पण माझी एक इच्छा आहे, मला किंग कोब्रा, वाईल्ड किंग कोब्रा धरायची लई इच्छा आहे. साप धरण्यासाठी केरळला जाणार, कुछ तो युनिक करना चाहिए. म्हणून ना मी मनोयात्री आहे, मला मनाला वाटेल ते करणार. म्हणजे आता कुठेही साप निघाला आणि तुम्हाला बोलवलं तर तुम्ही तो साप पकडून त्याला निसर्गात सोडून देता. आता माझे पुतणे धरतात, माझी मित्रमंडळी धरतात. तर प्राणी कधी तुमचं विसरणार उपकार. फक्त तुटलेला कावळा माझ्या आश्रममध्ये होता, आणि तो आश्रममध्येच त्याला रिपेअर झाला. आता दररोज सकाळी माझ्यापाशी येते. 3 घारी आहेत, दररोज त्यांना चिकन वेस्ट आणून टाकायला लागते मला. ते येऊन आश्रममध्ये दंगाच करत बसतात आणि नंतर उडून जातात आणि फिरून पुन्हा येतात. पुन्हा येतात सकाळी, दिवसात एकदा. जेवायला त्या प्राण्यांसाठी आम्ही धान्याचं बी करून ठेवलं, त्यांना पाण्याची सोय त्यांनी केलेली आहे. कारण कसं आहे की बोलायचं नाही, तर आपण करायचं, कृतीतून दाखवायचं लोकांना की मी करू शकतो. बरोबर आहे. ते तुम्हाला म्हणलं सोशल मीडियावर तुम्ही म्हणता की तुम्ही का करत नाही, तर कारण हेच आहे, कारण आपण कृती करायची. लोक आपल्या कृतीकडे बघून देणं गरजेचं आहे. आपण कोणाच्या दारात जायचं आपण जायचं नाही. आज जाणार, मला खरोखर गरज असेल तर मी दारात जाऊन मागणार, मी त्यांच्याकडे. तशी वेळ आल्याशिवाय जायचं नाही. नाही, जोपर्यंत माझ्याकडे ताकद आहे, जोपर्यंत देणार जे साथ आहे, तेव्हापर्यंत मी घाबरत नाही. जेव्हा सगळं हातबल होईल ना, तेव्हा फक्त मी एकच म्हणतो, निसर्गाशी एकलीन होतो आणि गप बसतो. अनुभव आहेत मला, आणि कायमस्वरूपी अनुभव आहेत. ज्या वेळेला मला अडचण असते त्यावेळेला मी असं बसल्यावर जो साप कुणाशी बोलत नाही का नाही, निसर्गाशी लीन होतो, त्यावेळेला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो. ते ऐकत असतो निसर्ग. डिवाईन एनर्जी ऐकते असं म्हणतात. ऐकते ते. तुमचं खरोखर जे तुम्ही ते मागणार आहात, आणि जे त्यांच्याकडं तुमच्या मनातली इच्छा खरी जर असेल, चांगली जर असेल, तर ते पूर्ण होणारच. अगदी खरं आहे. नाही, तुम्ही प्रेमानंच, माणूस हा औषध उपचारापेक्षा, मी म्हणलो ना, नाही मी बोलतो ना, आता माझ्या आश्रमपाशी 4 डॉग आहेत. ते महापुरातनं मी वाचवलं, 2019च्या महापुरातनं आणलेलं. त्यांची नावं पण आम्हीच ठेवलेत, बशा, काळी, त्यांना असं ठेवलेत. मी देवाला म्हणतोय की मला पैसेच देऊ नकोस. मी पैसा का नको म्हणतोय, जवळ पैसा आला ना त्याचे पाय भरपूर वेगवेगळे फुटतात. त्यापेक्षा देवानं मला थोडंच द्यावं, पण समाधान मिळेल एवढंच द्यावं. समाधानापेक्षा जास्त नको. माणसाच्या गरजा 3च आहेत, अन्न, वस्त्र, पोट निवारा. भरून जेवण, निवांत झोप, आणि घरच्यांना जे लागेल तेवढं दिलं. आपण म्हणतोय आपल्याकडे गाडी असावी, तिच्यापेक्षा भारी गाडी असावी. पण मी विचार करतो, माझ्या मुलीला, माझ्या मिसेसला त्यांनी कधी दवाखान्याला घेऊन गेलो तर माझ्या मुलीला मी संस्कार देतो. कारण जे संस्कार बाळकडू म्हणतात ना, ते द्यावं लागतं. देण्याची दानत मी तिला शिकवली. जे त्याकडे चॉकलेट बी मागले तर मग चॉकलेट ते देणार, परत घेणार नाही.
तुम्ही काही वस्तू दिला तर ते घेणार नाही मला विचारल्याशिवाय. आणि त्याला द्यायला एवढा आवडतो. आता आम्ही विश्रामबाग चौकाला ते जातो आणि पुष्पराव चौकात ते माणसं ते खेळणी ते विकतात ते त्या लोकांना आंब्याचे पेटे मी घेतलेला 12 पेटे घेतलेला. आणि जाताना मुलीला घेऊन जातो, मिसेसला दवाखान्यात दाखवताना मुलीला गाडीत टाकलो आणि मुलीला म्हटलं चल आता हे आंबे काय करायचे. आबू वो जो बाहर बैठते ना उनको देंगे. मग म्हटलं उनको देणे के लाय. तर ते आंब्याचे पेटी म्हटलं 2-2 देऊया त्यांना. हां 12 पेटी लायला 12 पेटी सबको देणे का, एक पेटी देणे का. 12 पेट्या सगळ्यांना देताना एवढा आनंद झालेला. तर ती म्हणली अबू दे दिया म्हणे बहुत अच्छा लागा मुझे. दान म्हणजे कसं म्हणतो मी, तुम्ही जेवढं देशील त्याच्यापेक्षा डबल तुमच्याकडे येत राहील. तुम्ही साठवायचा विचार करू नका. बरोबर आहे. साठवायला ज्यावेळेला तुम्ही विचार करता ना त्यावेळेला तुम्ही संपलेला असता. मरताना समाधानानं जावलं पाहिजे की माझ्याकडे काही शिल्लक मी तुम्हाला तेच विचारणार होते की माझं म्हणून या जगामध्ये असे भरपूर लोक आहेत, एवढी संपत्ती असताना पण समाधानी नाहीत. अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? अशा लोकांना मी म्हणतो की स्वतः एकदा निसर्गात काही न घेता अनवाणी फिरून या. म्हणजे आपल्याला काय लागणार आहे हे कळेल. कसं की अनवाणी निसर्गात जेव्हा तुम्ही जाता जंगलातून फिरायला त्यावेळी पाणी मिळणार नाही, तुम्हाला अन्न खायला मिळणार नाही, तुमची भूक किती आहे हे बी तुम्हाला कळेल, तुम्ही किती जगला हे पण कळेल आणि तुम्ही किती जगू शकता हे पण तिथं कळेल. पण जे लोक म्हणतात ना जग साठवून माझं आहे माझं आहे माझं आहे, तर यांना मला सांगायची एकच इच्छा आहे की तुम्ही जे म्हणताय माझं आहे माझं आहे, मेल्यानंतर तुमच्या हातातलं एक सोन्याची अंगठी पण ठेवणार नाहीत, की तुमचा चष्मा बी ठेवणार नाहीत, कपडे बी काढून घेतील आणि तुम्ही गेल्यानंतर ते कपडे कुठं तर कचरा कुंडी टाकतील, तुमच्या झोपायची गादी भारीतली असेल ती बी फेकून देतील. दुसरे तुमचं सोनं तेवढं जपून ठेवतील, तुमची इस्टेट तेवढी मला किती वाटणी किती करायचं, मेल्यानंतर तात्पुरता रडतील, नंतर तुमच्या पश्चात तुमच्या नावावर जे आहे त्यात वाटण्या चालू होतील. मग असं वाटण्यापेक्षा तुम्ही काय करा, आत्ताच वाटून टाका, मागच्यानं काही ठेवू नका. हे भांडण लागण्यापेक्षा ना हे आत्ताच दान करून टाका. माझी लई इच्छा आहे की मला देवाने एवढं द्यावं की जगाला वाटून टाकावं. माझी एकच जागा आहे 3x6 आमच्या त्या कब्रस्तानमध्ये आहे, तिथं नेणारा आंघोळ मिंगूळ घालून खांद्यावरून घेऊन जाणार आहेत. त्यामुळे मी काय साठवून ठेवणार नाही, कारण 4 व्हीलर घेऊन काय फायदा नाही, कारण शेवटी मला 4 व्हीलरमध्येच नेणार आहेत आणि ड्रायव्हर चेंज होत राहणार आहेत. अगदी खरं आहे. म्हणजे माणसाला खरी गरज कशाची आहे जगण्यासाठी हे कळणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. माणसानं समाधानी सुखानं जगणं फार महत्त्वाचं. आणि शेवटी जाताना जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काय केलं किंवा दुसऱ्यांसाठी कसे जगलो ह्याचं समाधान जास्त मोठं असणार आहे आपल्यासाठी काय केलं याच्यापेक्षा. हो, दुसऱ्यासाठी जेवढं तुम्ही जगशीला तेवढा आनंद कुठंच मिळणार नाही. काही नाही झालं तर कुणाला तरी एक तर खायला देऊन तर बघ, त्यातही समाधान मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. जो माणूस उपाशी पुटे असेल रडत असेल तर त्याला जाऊन खायला दे, तिच्या खांद्यावर हात ठेव, तो माणूस किती आनंद होतो आहे. तिच्या अंगातल्या जे कंप असतात ना तो शरीराला जाणवतात. एवढं थरथरून आपल्याकडे बघत असतो तो की आपल्याजवळ कोण आलं म्हणून. म्हणून म्हणतो राज कपूरचं एक गाणं आहे, किसी के मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द दिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. बस हे माझ्या मुलीचं आणि माझ्या मिसेसचं आवडतं गाणं आहे. मी माझ्या मुलीला म्हटलो ना ते गाणं सारखं ऐकवतो त्याला. गाणं काय ऐकवतो तर ह्यासाठी, दुसऱ्याचं दुःख घ्या. आपण दुःखी असून चालतंय पण आणि दुःख घ्या, तेव्हा तुम्ही सुखी होशीला की तुमचं दुःख कुठं गेलं तुम्हाला कळणार पण नाही. बरोबर आहे. दुःख वाटल्यानं कमी होतं, सुख वाटल्यानं वाढतं. हो, हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ठेव, असं ठेवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. आणि ह्या लोकांना काही नको आहे, काहीच नको आहे, काहीच नको आहे. तुम्ही जे देशील ते घेणार, समाधानाने. कुणा हिसकावून घेणार नाहीत की कुणाकडं मागून घेणार नाहीत, जे तुम्ही देशील तेच घेणार. पण हे बेघर खरोखर घरंदाज लोक आहेत आणि जे आता स्वतःसाठी जगतात आणि स्वतः हिसकावून घ्यायला बघतात ते खरं बेघर आहेत. क्या बात आहे. अगदी कारण त्यांना लाभ पाहिजे असतो त्या जागेचा. स्वतःच्या भावाचं, स्वतःच्या आईचं, स्वतःचं वडिलाचं काही ते नाही, ते सगळं मलाच पाहिजे असं म्हणणारे लोक आहेत. आणि हे सगळं सोडून आलेले लोक एकीकडं हे सोडून आलेले आहेत. मला मोठा बंगला असावा, माझ्याकडे गाडी असावी, मला कधीच वाटत नाही. मला वाटतंय असावं, पण त्यात काय राहून फायदा, माझ्यानंतर काही दुसऱ्यात धनवणार, त्याच्यापैकी आत्ताच देऊन टाकूया. फार सुखी जीवन जगतो मी आणि आनंदात जगतो. सुखाची झोप येत असेल. सुखाची झोप. असं वाटतंय मला फरशीवर झोप म्हणलं मी फरशीवर झोपू शकतो.
अशी एखादी रात्र की तुम्हाला झोप नाही लागली एखाद्या अस्वस्थतेमुळं? हां, ते असतो झोप म्हणजे माझ्याकडे एक पेशंट होतं आजोबा 82 वर्षाचे. त्यांनी स्वतःला संपवायचा प्रयत्न केला 2 वेळा. इथंच आपल्या निवारा हां, केंद्रात? एकदा फास लावून घ्यायचा प्रयत्न केला आणि कॅमेऱ्यात मला दिसलेलं म्हणून मी जाऊन 2दा वाचवलं. हं, पण त्यांना रोग होता एक मोठा, हं, स्वादुपिंडाचा हं. मोठा रोग होता आणि त्यांच्यानंतर त्यांचं लिव्हर पण पूर्ण खराब झालेलं. ते नंतर लिव्हर खराब होऊन वारले. त्या आजोबासाठी मी रात्री 4-4 वाजता कधी बी झोपत नव्हतं, झोपच येत नव्हती मला. हं, ते आजोबा काय ते करून घेतील म्हणून. हं, आणि त्यांना कॅमेऱ्यासमोरच झोपत होतो. पण शेवटी ते लिव्हर खराब होऊन मी वारले. हं. पण त्यांना लई समजावलं. मामा म्हणलो, तुम्ही आजोबा असं करू नका. स्वतःला का संपवून लागलाय? नाही म्हणलं, मला जगायचं नाही. मग मला विचार येते, हे जगण्यासाठी झडतात आणि न जगण्यासाठी झटणारी माणसं ही. जगण्यासाठी किती लागेल आणि या माणसाला बघतो, भौतिक सुखासाठी जगू नका. अशा वेदना बघितल्यावर तुम्हाला नको वाटते. खऱ्या सुखाचा अर्थ कळत हो, असेल. ह्या जगात पैसा ते काही कामाचं नाही. आपले नातेवाईक पण काही कामाचे नाहीत. सगळे सोडून जाणार आहे आपण. कशाला मग याच्या मागं लागायचं? तुला पाहिजे तर घेऊन टाक, ते पाहिजे घेऊन जा, तुला हे पाहिजे घेऊन टाक, मला काही नको आहे. सुखानं झोप यायला नाही गरजेचं आहे. अगदी खरं आहे. माणूस हा कपडे गाडी घेतला म्हणून ओळख राहत नाही. खरं आहे. आज मी म्हणतोय मुस्तफा मुजावरला नाव घेतलं तर अधिकारी मला उठून नमस्कार करतात, अभिमान वाटतो. मी भले फाटके कपडे गेले तरी माणसं मला आनंदाने म्हणतात. मला मोठं म्हणून जगायचंच नाही, मला छोटंच अजून मला भरपूर करायचं आहे. अभि तो सुरुवात आहे म्हणतो. मी सकाळी उठलो ना म्हणतो, चला आजची सुरुवात. बाबा आमटे यांच्या विचारांनी तुम्ही प्रभावित झाले आहात, तर त्यांच्या अशा कुठल्या विचारांचा प्रभाव फार प्राकर्षानं तुमच्यावर पडला आणि त्यांचाच मार्ग निवडून त्यांच्या मार्गावर चालताना तुम्हाला त्यांच्याकडून काय काय मिळालं, काय सांगाल? त्यांचे अनेक विचार आहेत. कुठले विचार सांगू? निसर्गावर प्रेम करणे, मानवजातीवर प्रेम करणे, शिक्षणासाठी मुलांना घडवणे, आदिवासी लोकांच्यात गेले, शून्यातनं विश्व निर्माण केले, असे अनेक आदर्श मी त्यांच्याकडून घडले. सांगावं तेवढे शब्दच नाहीत, कारण की शब्दात ते मावत नाहीत. अगदी खरं. डॉक्टर प्रकाश आमटे सर आहेत, त्यांना मी भाऊ म्हणतो. डॉक्टर बाबा आमटे सर आहेत, डॉक्टर विकास आमटे सर आहेत, मेघात आहेत, मंदात आहेत, अनिकेत दादा आहेत, दिंगत दादा आहेत. पूर्ण पिढी त्यांची त्यात काम करते. कुठं त्याला शब्दात कुठं मांडू की त्यांचं कुठला आदर्श घेऊ? अजून भरपूर आदर्श. मी आता 1-2 आदर्शावर काम केल्यानंतर मी एवढा मोठा झालो, तर त्यांचं एवढं मोठं आदर्श घेतलं तर मी राहणार पण नाही या जगात. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून जगत नाही, राहिला तेवढी तर ताकद नाही माझ्यात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणे एवढी ताकद नाही. कारण ते मी या पृथ्वी तलाला देव म्हणतो, जिवंत देव म्हणतो मी त्यांना. देवाच्या बरोबर मला थांबण्याची ताकद नाही, कारण सूर्याजवळ कोण जाऊ शकतो का? त्यांच्या चरणामध्ये राहण्यातच आपली धन्यता आहे. धुळीत. नक्कीच अशा मोठ्या लोकांचा आदर्श घेऊन तुम्ही एवढी प्रचंड समाजसेवा करताय, अनेक पुरस्कार मिळाले, तरी आज तुमच्या चेहऱ्यावर मला कुठंही दुराभिमान दिसत नाही. अनेक टक्के टोणपे खाल्ले, स्वार्थी जगाचे अनेक अनुभव घेतले, तरीसुद्धा तुम्हाला हे निस्वार्थी, निष्पाप, गरजू, मनोरुग्ण असलेले लोक, ज्यांना ह्या लौकिक जगाशी काही देणं घेणं नाही आहे, हे लोक जवळचे वाटतात. ही जी भावना आहे ही प्रत्येकाच्या मनात जर आली तर आज आपल्या समाजामध्ये खूप मोठं काम होईल आणि अनेक असे मुस्तफा तयार झाले तर कुठलाही माणूस बेघर राहणार नाही, कुठलाही आजारी माणूस दुःखामध्ये राहणार नाही. तर मी देवाजवळ अशी प्रार्थना करते की असे अनेक मुस्तफा आपल्या सांगली परिसरात नाही तर अख्ख्या जगात निर्माण व्हावेत आणि तुमचा आदर्श घेऊन अनेक लोक तयार व्हावेत. तुमच्या कार्याला खरं तर किती सलाम करावेत तेवढे थोडे आहेत आणि तुमच्या या कार्याला आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांकडून आणि आकाशवाणीकडून मी सलाम करते. आणि तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमच्या या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाता जाता मी सर्व श्रोत्यांना मी एक विनंती करीन की कधीतरी दुसऱ्यासाठी जगून बघा आणि सांगलीत आला तर सावलीला नक्की भेट द्या. आयुष्य काय असतं, जगणं काय असतं आणि आपण कसं जगतो आणि हे लोक कसं जगतात. सावली बेघर निवारा केंद्रचे मुस्तफा मुजावर यांची अपर्णा कल्लोळी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो, या मुलाखतीचं पुन्हा प्रसारण जरूर ऐका बुधवारी 3 जुलै रोजी रात्री 10 वाजता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.